मित्रांनो एक परवा गोष्ट घडली म्हणजे सर्वांची लाडकी महादेवी ही वंतारा जंगलामध्ये गेलेली आहे आणि एक जिओ बॅन केलेला आहे नांदी गावामध्ये. संपूर्ण ग्रामस्थ पाहू शकता आपण आणि कशा पद्धतीने प्रोसिजर चालू आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बोर्ड पाहू शकता आपण, हत्ती गेले आहे, दुःख आहेत, पण ती परत येणार हा आमचा निश्चय आहे. आणि ऑल अंबानी प्रोडक्ट बॅन म्हणजे बॉयकॉट केलेला आहे पूर्ण संपूर्णरित्या जिओला. आणि वडाफोनचं पोर्टिंग सुरू आहे. चला पाहूयात कशा पद्धतीने काम चालू. मित्रांनो नांदी गावचे आणि आसपासच्या गावचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. भाऊ नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. प्रल्हाद लक्ष्मण आंबे. त्या नांदणे गावचा जेव्हाचा जो प्रश्न होता तो हत्तीचा, माधुरी हत्ती, हा हत्ती वनतारांना नेलेला आहे आणि वनतारा हे जंगल अंबानींचं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आमच्या नांदणे जैन मठाची परंपरा 748 गावापर्यंत त्यांच्या आधिपत्याखाली आमचे नांदणे जैन मठाचे संस्थान आहे. 1300 वर्षापासूनची परंपरा असलेले शांतताप्रिय संस्थान मठ आणि हे आमचा संपूर्ण नांदीतलं संपूर्ण समाज अतिशय शांततेने घेत गावात आणतो. पण अशा ह्या गावामध्ये अतिशय प्रिय आमचा लाडका हत्ती हा तो वनतारांनी नेलेला आहे. तर आमचं असं मत आहे की जे चांगले हत्ती तुम्ही का नेत आहे, जे हत्ती जंगलातले बाहेर आलेत आणि नागरी वस्तीमध्ये घुसतात, नागरिकांना ठार मारतात, शेती नष्ट करतात, ते तुम्ही हत्ती का नेत नाही? जे चांगले हत्ती तुम्ही का नेता? आणि तुमचं प्राणीप्रेम खरोखर चांगला असेल तर प्रत्येक वेळी ज्या ज्या गावात रेबीज होऊन कितीतरी माणसं मेली जातात, कुत्री चावल्यामुळे रेबीज होतो, तर तुम्ही अशी कुत्री का नेत नाही? तुम्हाला वनतारा जंगल निर्माण करून तुम्हाला जगात एक प्रसिद्धी निर्माण करायची आहे आणि पेटा या संस्थेमार्फत तुम्हाला करोडो रुपयाचं तिथं संपत्ती मिळते, पैसा मिळतो आणि आम्ही प्राणीप्रेमी आहोत हे दाखवून तुमचे इतर जे हे म्हणजे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला खपवायचे आहेत आणि प्रचंड संपत्ती तुम्हाला जमा करायची आहे. तर ह्या देशामध्ये अनेक रोगराई येतात, प्रचंड लोकात गरिबी आहे, काम नाही. अशा लोकांना आरोग्य व्यवस्थेमध्ये थोडेसे तुटे आहेत, तर तुम्ही पैसा लावा. गोरगरीब विद्यार्थ्यांना मेडिकलचे फुकट तुम्ही प्रवेश द्या, शिक्षण करा, कॉलेज करा. तुम्ही आमच्या हत्तीच का नेत आहे? एक प्रकारे महादेवीचं लहानपणापासून इथे आहे आणि भरपूर प्रेम आसपासच्या गावाचं झालं, परत या गावातलं झालं. कशा पद्धतीनं म्हणजे बालपण संपूर्ण गेलं आणि सर्व चेहऱ्यावरती नाराजी दिसते तुमच्या संपूर्ण. अखंड गाव दुःखी आहे, लहान पोरापासून ते आभाळ वटापर्यंत अखंड प्रत्येक नांदणी गावातलं घर आणि दुःखी, घर आणि घर दुःखी आहे. आणि आमच्या हत्तीत इतकं प्रेम आहे, हत्ती तुम्ही नेला पण तो घरचा एखादा आमचा माणूसच मेला आहे. अशी दुःखी अखंड कुटुंब आहेत आमच्या गावामध्ये. तर ते हे आमच्या गावात तुम्ही अन्याय का करताय? हे चुकीचं, 100% चुकीचं. आणि मुळात म्हणजे असा विषय आहे की केवळ हत्तीच तुम्ही का नेताय हा एक संशोधनाचा विषय आहे. पण तुमच्या आता त्या वनतारामध्ये 272 हत्ती असताना तुमचं मन समाधान का होत नाही आहे? हा संशोधनाचा विषय आहे. हे असं तुम्ही का करताय याचं उत्तर पाहिजे आपल्याला. आणि हत्ती हा भारतीय सनातन संस्कृतीमध्ये सण असो अगर उत्सव असो त्याच्यामध्ये हत्तीशिवाय कुठलाही सण समारंभ ते अति टोकाचं किंवा आनंदाचं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये एक भरभराटी होत असते आणि हत्ती हा पूजनीय प्राणी आहे. त्यामुळं हत्तीवरती सगळ्या सणामध्ये हत्ती पाहिजे असतो. परवा तुम्ही हत्ती नेला आमचा, त्यावेळी शेकडो लोक हत्तीच्या पायाभोवती होते. एकाच्या सुद्धा पायावरती पाय हत्तीने ठेवलेलं नाही. एकही लहान मुलगा, आबाल वृद्ध किंवा कुठलीही मला जखमी नाही. अतिशय तुम्ही नम्र आमचा हत्ती तुम्ही का नेताय? तुमचा उद्देश काय? तर हे दिखावा आहे आणि ह्या रागापोटी द्वेष आहे आमच्या ह्या तुमच्या ह्या जीवा असू दे किंवा अन्य तुमचे कुठलेही उत्पादनं असू देत. अखंड ह्या 748 गावामध्ये हा वनवा पेटलेला आहे आणि एखादी ठिणगी सुद्धा एखादा मोठा वनवा पेटू शकते हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये हे वनवा हा पेटणारच आणि ते अनंत अंबानीच्या बुडाला काकडा लागलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्ही ठामपणे करून दाखवू. आता सध्या एवढी गर्दी चालू आहे, पोट किती अंदाजित किती पोटिंग झाले? 1,32,000. काल आज सकाळी 7 पर्यंत आता जे 1,32,000 सगळे तुमचे
तुमची आता बत्ती पेटलेली आहे आणि वनवा तुमच्या पार काढीला बुडाला कार्यालयावर सोडणार नाही एवढं सांगतो. तरी या मुलाखतीच्या माध्यमातून ग्रामस्थांची काय मागणी राहील आता वंताराला तर गेली. आमचा हत्ती नम्रपणाने परत द्या. तुम्ही आमच्याला अन्याय केलाय आणि अन्याय नम्रपणे परत द्या. नसेल तर अन्याय 100% ही ठिणगी पेटलेली आहे. ही ठिणगी न थांबणारी ठिणगी आहे. हीच मागणी हीच आमची मागणी आहे. आज बरेचसे मेंबर्स आहेत मित्रांनो, त्यांचे पण जरा प्रतिक्रिया हा. घेऊ. आमची हत्ती आम्हाला परत द्या. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव सर्जेराव चोपडे. बरं, काय करता आपण? शेती करतोय. बरं. कशा पद्धतीने म्हणजे एक 2-3 दिवस झाले हा कार्यकाळ घडलेला आहे. एक निराशेचं नाराजीचं वातावरण संपूर्ण गावामध्ये. 35 ते 40 वर्ष या नान्नी गावामध्ये हा हत्ती मठाच्या संस्थांच्या माध्यमातून इथं सांभाळला गेला आहे. त्याला लहान मुलासारखं प्रत्येकाने कोण भाकरी देणार, कोण केळ देणार, कोण सफरचंद देणार, फळफळाव देणार. प्रत्येक आठवडे बाजारात नांदणी असू दे, कुरुंदवाड असू दे, जयशिंगपूर अशा शहरात फिरणारा हत्ती, सर्व माणसांच्यात राहणारा हत्ती कोणत्या तरी कारणाला त्या पेटा या संस्थेनं निमित्त दाखवून कायदेशीर मार्गानं आमच्यातून काढून नेला. हा राग व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, तरुण, वयस्कर लोक या जिओ बायोकट म्हणजे जिओचे जे प्रोडक्ट आहेत ते कोणतेही आम्ही स्वीकारणार नाही हा निर्णय घेऊन आम्ही त्या जिओ या सिम कार्ड पोर्ट करून घेत आहोत. त्याचबरोबर जिओचे इतर जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा बहिष्कार आम्ही टाकणार आहोत. आणि हा विषय नांदणीपुरता मर्यादित राहिला नसून पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात हा विषय गाजत आहे. कारण हिंदूंचं सरकार, हिंदुत्ववादी सरकार असताना राज्यात आणि केंद्रात जर आमचे हिंदूंचं जे श्रद्धास्थान असलेले हत्ती जर घेऊन जात असतील तर अतिशय मोठं हे आमचं दुर्दैव आहे. आणि याच्यावर कुठं तर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे आणि आमचे हत्ती आम्हाला परत मिळायला पाहिजे. तोपर्यंत ही पेटलेला वनवास शांत होणार नाही. आपण पाहतो प्राणी मात्रापैकी सगळ्यात जास्त हुशार प्राणी म्हटलं तर हत्तीला मानलं जातं. त्या दिवशी पण जे नागरिक झाले त्यांच्या जे म्हणजे तिला पण माहित असणार कोण आपल्यावर प्रेम करते सर्व म्हणजे हत्तीला सर्व काही माहित 100%. असते. तिच्या पण डोळ्यातून अश्रू होते परवा. त्याविषयी काय सांगाल? हत्ती एवढा तो आपल्या सर्वसामान्य माणसांच्यात मिसळलेला आहे की तो प्राणी नसून तो आमच्या घरातला व्यक्ती असल्यासारखंच वागत होता. त्यामुळे त्याला प्रत्येक भावना आमच्या त्याला कळत होत्या आणि त्याच्या भावना आम्हाला कळत होत्या. ज्यावेळीतून ते निघून जाणार आहे त्याच्या लक्षात आलं त्याच्या आदल्या दिवशी 3 दिवस ते पूर्ण अन्न पाणी सोडलेलं होतं. इथं ज्यावेळी मठात हत्ती आणला मिरवणूक काढण्यासाठी तेव्हा महाराज फळ देत असताना फळ सुद्धा त्याने स्वीकारले नाही. त्याला ती जाणीव झाली होती की मी तुमच्यातून मला घेऊन बाजूला चाललेत. त्याचं दुःख तीव्र दुःख त्याला झालं होतं. त्याच्या डोळ्यातून पाणी होत होतं. त्याच्यामुळेच नागरिकांच्यात एक संतापाची लाट तयार झाली. त्याच्यामुळेच हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादानं स्वतःहून घेतलेले निर्णय. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं 1-2 दिवस पूर्वी तिने काय खाल्लेलं पण नव्हतं. अजिबात म्हणजे तिला पण समजलेलं की आपण आता आपण दुसरीकडे कुठल्या तरी स्थलांतरित जाणार. करता येते हा. त्याला जाणवलेलं होतं. आणि त्या भावनेतून हत्तीची मनस्थिती तिची पूर्ण मनस्थिती बिघडलेली होती. सर्वसामान्य नागरिकांना त्याची भावना समजत होती. त्याच्यापाशी गेल्यानंतर फोटो काढण्यासाठी किंवा उभारल्यानंतर ते जे जाणवत होतं प्रत्येकाला की हत्तीच्या मनात पण एक तयार झाली की इथून आपल्याला सोडून नेऊन ही त्याची प्रतिक्रिया तिच्या भावनेतून समजत होती. सर जिओ बॉयकटच चालू आहे. हो, जोरात चालू आहे. जवळपास नाही म्हटलं तरी जिओ बॉयकॉट बरोबर इतर प्रोडक्ट पण त्यांचे बॉयकॉट होणार. तेल असू दे, बाकीचे पदार्थ असतात, मॉल असेल. आणि हा वनवा फक्त नांदणीपुरतं मर्यादित राहिला नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलाय. कारण आमच्या जैन संस्थांमध्ये मठामध्ये प्रत्येक ठिकाणी हत्तीला विशेष महत्व आहे. हत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही कामाला सुरुवात होत नाही शुभ कार्याला. आणि हत्ती हा महत्वाचा शुभ कार्याचा एक आपण घटक त्याला समजतो. आणि माणसाप्रमाणे त्याला आम्ही सांभाळायला लहानपणापासून. आणि तो हत्ती आमच्यातनं गेला त्याची नाराजी आमच्यात. काही अजून ग्रामस्थ आहेत मित्रांनो. दादा नमस्कार. नांदणीकर हरणारा नाही, नांदणीकर लढणारा आहे. दादा नमस्कार. नाव काय आपलं? निशान निटवे नांदणी. आता सध्या जे वातावरण भरपूर तापलेलं आहे, एक नांदणी गावाविषयी जरा माहिती द्या थोडीशी. गाव एक्झॅक्टली कुठं आहे, काय कसं? नांदणी हे गाव शिरोळ तालुक्याच्या पंचगंगेच्या काठावर वसलेलं 1200 वर्षापासून मठाचा इतिहास असतो. सगळ्यात प्राचीन गाव. रामायणामध्ये देखील ह्या गावाची नोंद आहे. नंदीग्राम म्हणून त्यावेळेला गावाचं नाव. इथं राम आणि लक्ष्मण वनवास करता करता इथून गेले. तेव्हापासून या गावाची प्रचिती आहे.
त्या गावात 1200 वर्षापासून आमच्या मठासाठी जैन जो मठ आहे त्या मठाला हत्ती वापरण्याची परवानगी सर परवाना आहे आमच्याकडे गव्हर्नमेंट दाखला आहे. तरी आता सध्या कोणत्या गावातून इथं ग्रामस्थ दाखल झाले? नांदीमध्ये आमच्या नांदीपासून पंचक्रोशी ते टोटल शिरोळ तालुक्यातल्या 52 गावातल्या पैकी 52 गावातील लोक त्या दिवशी देखील हजर होते आणि आता पण कंटिन्यू येत आहेत तिथं की बाबा आपण पुढं काय करायचं आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं आहे. आपण न्यायालयाचा तर आज निर्णय बदलू शकत नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू शकतो ना, गांधीगिरी पद्धतीने जे आता चालू आहे बायकॉट. तुम्ही आता बघताय जिओचं पोट, जिओचे रिलायन्स पेट्रोल पंपावर तेल नाही टाकणे, रिलायन्स मॉलला जाणे नाही, रिलायन्सचे टॉवर बंद करणे. शिरोळ तालुक्यात काल पहिली ठिणगी पडली, हसूरमधलं शिरोळचा टॉवर, त्यांचा जिओचा टॉवर बंद केला त्यांनी दिसर पत्रच दिले त्यांना ग्रामपंचायतीनं. ना हरकत दाखला दिला होता, तो हरकत घेतला त्याच्यावर आणि तिथे एअरटेलच्या टॉवरला परवानगी मिळाली. ही सुरुवात आहे, पण हे इथं नाही थांबणार, हे सगळं टोटल महाराष्ट्रावर जाणार. आणि एक तुम्हाला शेवटचं सांगतो जाता, ज्या महाराजांच्या पिठावर बसून महाराजांच्या डोळ्यातले अश्रू आणि त्या हत्तीच्या डोळ्यातले अश्रू, ह्या प्रत्येक अश्रूच्या आणि गावकऱ्यांच्या लोकांच्या डोळ्यात आलेले अश्रू, या सगळ्या अश्रूचा हिशोब मुकेश अंबानी आणि परिवार या लोकांना द्यायला लागणार आणि ते घडणार, हे लक्षात ठेवायचं. धन्यवाद. मित्रांनो, अजून बरेचसे ग्रामस्थ इथे आलेले आहेत. चला त्यांची मागणी काय आहे ते पाहूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता, काय स्थिती आहे सध्या? आज जर बघितलं गेलं आमच्या ह्या नांदणी नगरीमध्ये जैन समाज हा अहिंसावादी धर्म आहे आणि अहिंसावादी धर्माकडून जर हिंसा होते असं जर लोकांच्या जर कळत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जैन समाज हा लोकांना आणि सर्वांना शांततेचा आणि प्रियतेचा संदेश देणारा धर्म आहे आणि त्या लोकांना जर असं जर मॅसेज वर पोहोचवत असतील की ह्यांनी पशुवर अन्याय केलाय, अत्याचार केलाय, तर हे 100% चुकीचं आहे. त्या लोकांनी प्रशासनाला चुकीचे पुरावे दाखल करून लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्या पेटा कंपनीने. आणि पेटा कंपनी आली केव्हा की 2000 साली आली आणि आमचा जो हत्ती आहे हा 1200 वर्षापूर्वी चालत आलेली आमची परंपरा आहे. आणि त्या परंपरेला त्यावेळेला पेटा संस्था बी नव्हती, तर पेटा धर्म आता 35 वर्ष होता कुठं? त्यांना आत्ताच का आवडलं ते? आणि फक्त अंबानीचा फायदा करण्यासाठी ह्या सगळ्या लोकांचं सगळं हिने सत्यानाश करत आहेत. एवढ्या लोकांची भावना दुखावत आहेत. आज आमच्या नांदणी गावामध्ये सर्व लोकांना असं वाटत आहे की घरातला एक कोणतर जबाबदारी व्यक्ती निघून गेल्यासारखं आम्हाला सगळ्यांना वाटत आहे, खंत वाटत आहे. इथून पुढे होणाऱ्या सगळ्या जैन समाजाच्या विधी असतील, सर्व धर्माच्या विधी असतील, आता हे कसं पार करायचं याच्यासाठी सगळं पूर्ण नांदणी गावातून सगळं तीव्र निषेध होत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेध होत आहे. पूर्ण रिलायन्स कंपनी आम्ही बायकॉट केलेली आहे. आमच्या गावातून महाराष्ट्रातून मी थोड्या दिवसात होऊन जाईल. जिओ कंपनीला आम्ही पूर्ण बायकॉट केलेला आहे. येणाऱ्या काळात ज्या वेळेला असं जर संपर्क आला तर पूर्ण नांदणी गाव एकत्र येऊन आम्ही या लढ्यास आम्ही समर्थन देऊन कोल्हापूर जिल्ह्यातून पूर्ण प्रतिसाद देऊन आम्ही याला समर्थन करून कुठल्याही परिस्थितीत आम्ही माधुरीला आणल्याशिवाय गप बसणार नाही. सर्व धर्मी लोकांनी आम्ही माधुरी आणल्याशिवाय गप बसणार नाही. संपूर्ण ग्रामस्थांची हीच मागणी आहे आणि पूर्ण नांदणीतल्या सर्व ग्रामस्थांची हीच मागणी आहे. आणि एक वेगळं वैशिष्ट्य प्रेम होतं तुमचं, कारण जवळपास प्रेम होतं तुमच्या हत्तीवरती, कारण 35 वर्ष झालं माधुरी या गावात होती. त्याविषयी काय सांगाल? आम्ही लहानापासून आम्ही बघत आलेलो आहे त्याला. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून बघत आलोय. आज आम्ही पुढच्या पिढीला, येणाऱ्या आमच्या पिढीला आम्ही आमची लहान पोरांना आम्ही आता हत्ती फोटो दाखवायची पाळी येणार आहे, हे लक्षात घ्या. कारण ज्या वेळेला आज आमची हत्ती आम्ही लहानातून मोठं झालोय, आज आमची एवढी लहान मुलं, चिमुकली मुलं एवढं रडत असतील आणि जरी सरकारला जरी कळत नसेल तरी सरकार काय केलं, लोकांनी खोळ्यात काढायचं काम करायला लागलंय. आणि सरकारला आमचं एवढंच मागणं आहे, सरकारला कुठल्याही परिस्थितीत तिने आम्हाला आमचं हत्ती परत द्यावं, नसेल तर आम्ही आमचा कोल्हापुरी हिसका आमच्या नांदणी गावातून त्यांना दाखवून देऊ.